नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्र भूगोल याच्यावरील आपण 200 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्रमांक पहिला आपण बघूयात. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नैऋत्य मोसमी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वने आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 38%. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 1977. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 720 किमी. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 3 ते 4 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 1990. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तो कोयना हा आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वीकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रायगड. रायगड या किल्ल्याला ओळखत होते. कोणत्या नावाने? तर जिब्राल्टर या नावाने. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्यातील पहिले मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आहे? तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसोल्ट या खडकांनी बनलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अग्नीज. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गडचिरोली. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील खनिज तेलाच्या उत्पादनांपैकी मुंबई परिसरातून किती टक्के उत्पादन होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 50%. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी खोरे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते आहे? तो गोदावरी खोरे हे आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1995 रोजी झाली? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, हिंगोली. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण देश यांना जोडते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बोरघाट. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. या ठिकाणी देश असा शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. UPSC आणि MPSC मध्ये खूप वेळा हा शब्दाचा वापर केलेला आहे.
प्रश्न क्रमांक 16. बालघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी व भीमा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जायकवाडी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 440 किमी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वन क्षेत्राची टक्केवारी सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे वन विभागाने. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भंडारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू सापडतो? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये सापडतो. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भंडारा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसोल खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिमेकडील. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचरीतून वाहते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तापी नदी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा विचारलेला आहे, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पित्तळखोर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वज्रेश्वरी. आसवली, उन्नेरी, राजवाडी हे तिन्ही प्रकारचे झरे आहेत रत्नागिरी जिल्ह्यात येतात, परंतु वज्रेश्वरी हा जो गरम पाण्याचा झरा आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.